श्रीकृष्णाय दुनायका जगदीशा श्रीदत्तात्रीसुता श्रीद्वारावतिकारची द्रुपवरा श्रीगुण्डमाच्युता श्रीचक्रेश परात्परा भवहरा योगेश्वरा स्वामिया साष्टांगे नितनम्रवन्दनासे श्रीपंचकृष्णासया श्रीपंचकृष्णासया सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। सर्व अच्युतगोत्रियांना सादर दंडवत प्रणाम। आचार्य श्री भास्कर भट्ट बोरीकर प्रतिष्ठान या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधण्याचा हा प्रयत्न। बंधूंनो, आज आपण परत एकदा एक अशा व्यक्तीचं जीवनचरित्राचं चिंतन करणार आहोत। एक अशा व्यक्तीचं जीवनचरित्राच्या संदर्भामध्ये आपण संवाद साधणार आहोत। एक महान तपस्वी, ज्यांच्या नावातच वैराग्य हा शब्द येतो। अर्थातच असे वैराग्यदेव, अशा वैराग्यदेवांचं आपण आज चरित्र पाहणार आहोत। आपल्या वैराग्यदेवाच्या संदर्भामध्ये आपण चिंतन करत असताना त्यांच्या जीवनातल्या काही विशेषता जर आपण पाहण्याचा प्रयत्न केला तर आपल्या लक्षात येईल की अशा महत्त्वपूर्ण अशा काही त्यांच्या एक विशेषता आहेत की ज्या इतर भक्तांच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीत। तसं तर त्यांचं पूर्ण जीवनचरित्रच एक विशेष आहे, कारण की मुळातच वैराग्यदेवांचा जन्मच हा लीळावशी झालेला आहे। वयाच्या 12व्या वर्षी ज्ञान आणि तिथून पुढे 8व्या वर्षी म्हणजे 15व्या वर्षी पुनसंबंधाला गेलेले हे एक अलौकिक हे अद्वितीय असे हे व्यक्तिमत्व। त्यांच्या भाग्याबद्दल, त्यांच्या थोरीबद्दल, त्यांच्या विशेषता मांडत असताना सर्वप्रथम आपल्याला असं लक्षात घ्यावं लागेल की मुळातच वैराग्यदेवांचं जे नाव ठेवलेलं आहे, जो नामकरण सोहळा आहे, तो स्वतः सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी तो पार पाडलेला आहे। स्वतः भगवंतांनी त्यांना ते 6 मासाचे असताना आपल्या दोन्ही श्रीकरामध्ये उचलून घेऊन त्यांना हे वैराग्यदेव नाव ठेवलेलं आहे। त्यानंतर त्यांच्या वयाच्या 7व्या वर्षी ज्यावेळेस ते परमेश्वरपुराला त्यांच्या आईसोबत जातात, त्यावेळेस आमचे श्री प्रभू बाबा वैराग्यदेवांचं मुंजीबंधनाचा जो संस्कार सोहळा असतो तो स्वतःच्या मांडीवर बसून अतिशय हर्षोल्लासात आमचे श्री प्रभू बाबा साजरं करतात, तो सोहळा संपन्न करतात। हे भाग्य घेऊनच जन्माला आलेले असे वैराग्यदेव 2 अवताराचं सानिध्य, एका अवताराने नामकरण सोहळा केला तर दुसऱ्या अवताराने मुंजीबंधन संस्कार सोहळा हा त्या संपन्न केला। अशा दोन्ही अवताराचं सान्निध्य, प्रसन्नता, कृपा प्राप्त असलेले हे वैराग्यदेव। वैराग्यदेव हे आमच्या आचार्यांचे लहान चिरंजीव, अर्थातच महेश्वर पंडित हे मोठे होते। वैराग्यदेवाचं जीवनचरित्राचे संदर्भ पाहत असताना आपल्याला लीळाचरित्र, त्यानंतर आमच्या श्रीप्रभूबाबांचं चरित्र आणि शेवटी स्मृतिस्थळ या तिन्ही ब्रह्मांड ग्रंथामध्ये वैराग्यदेवांचे संदर्भ आपल्याला पाहायला मिळतात। त्यांचा जर पहिला संदर्भ आपल्याला पाहायचा असेल, अर्थातच तो आपल्याला खडकुलीचा प्रसंग पाहावा लागेल। स्वामींचं वास्तव्य ज्यावेळेस खडकुलीला असताना तिथे घडलेला हा प्रसंग आहे। आमचे आचार्य स्वामींच्या सान्निध्यात राहू लागले। स्वामीविषयीची त्यांची आवडी, श्रद्धा, सान्निध्यात राहण्याची तळमळ ही दिवसागणिक अधिकच वाढत चाललेली होती।
आणि ती तळमळ आचार्यांची पाहून दादोसाचं मन विचलित होत होतं. त्याचं कारणही तसंच होतं की दादोसांना वाटायचं की हा परिवार माझा आहे, यांना जर काही भजन पूजन करायचं असेल तर यांनी माझ्या ठाई करावं, आणि मला जर काही भजन पूजन करायचं असेल तर मी गोसावी यांच्या ठाई करेन, कारण की मी गोसावी यांचा शिष्य आहे आणि हे माझा परिवार आहे. आणि या भावनेतून त्यांना आचार्यांचं स्वामीजवळ राहणं तितकंसं आवडत नव्हतं. बरं, आता त्याविषयी काही बोलावं तर तेही शक्य नाही. म्हणजे दादोसांची थोडीशी अवस्था सांगता येईना आणि सहनही होईना, अशा पद्धतीनं त्यांची ती अवस्था झालेली आहे. तरी पण त्यांची जी अस्वस्थता आहे त्यांना ती स्वस्थ बसू देत नव्हती. त्यांनी त्यावर एक उपाय शोधला आणि आता ते सरळ आमच्या आचार्यांच्या पूर्वसरणीच्या ज्या पत्नी होत्या गंगाईसा, सरळ त्यांची भेट घेतली. त्यांना अगदी सर्व व्यवस्थित समजावून सांगितलं. व्यवस्थित म्हणजे त्यांना सोप्या भाषेत म्हणजे भडकून देण्याचं काम केलं. आणि त्या कामामध्ये पहिल्या टप्प्यात दादोस यशस्वीही झालेली आहेत. कारण की आता गंगाईसा खडकुलीच्या दिशेनं आचार्यांना आणण्यासाठी निघालेले आहेत. त्यांच्या कडेवर लहान महेश्वर पंडित आहेत आणि त्या आता खडकुलीला येऊन पोहोचतात, स्वामींच्या श्रीचरणाला लागतात, दंडवत घालतात आणि तिथे समोर बसतात. तिथे बसल्यानंतर त्यांची नजर ही आमच्या आचार्यावर गेलेली असती आणि त्यांना पाहता क्षणी गंगाईसा आता रागाच्या भरामध्ये शिव्या द्यायला सुरुवात करतात. किंवा जळोजळो ऐशा पुरुषाचे जियाली, जयाच्या वैल अन्न नाही, वस्त्र नाही, आणि ते अजूनही का जितात, किंवा अशा पुरुष का जिवंत आहेत की त्यांच्या वैला अन्न नाही, वस्त्र नाही. आणि असं रागाच्या भरामध्ये त्या आवेशामध्ये ते असं बोलत असतात. बोलत असताना मध्येच त्यांना आमचे गोसावी म्हणतात की तुम्ही असं का बोलता, तुमचं काही हे घेऊन आलेत का, तुमचे ते इथं आल्यामुळं कमीत कमी ते सुरक्षित आहेत, किंवा ते जर पहिले काम करत होते ते पाहता तिकडं असते तर यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं, मग तुम्ही काय केलं असतं. स्वामी गंगाईसाला दादोसाचे आणि आचार्यांची जी भेट झाली पहिली, त्याच्या अगोदरचा जो जीवनाचा प्रवास होता आचार्यांचा, त्याच्या संदर्भाने असं वाक्य बोललेले आहेत. पण त्या रागाच्या भरात असतात, त्यांचं ते चालूच असते. स्वामी त्यांना समजावून सांगतात किंवा यांच्यामुळं तुम्ही तिथं शुभकार्यामध्ये, सांसारिक प्रपंचिक शुभकार्यामध्ये, मंगल कार्यामध्ये सुवासिनी म्हणून तुम्ही तिथं सहभागी होता, तिथं तुम्ही आनंदाने ते सोहळा पूर्ण करता, आणि हे तुम्हाला त्यामुळं शक्य आहे तिकडे की हे इथं सुरक्षित आहेत आणि ते इथं आल्यामुळं आहेत, आमच्या सान्निध्यात राहिल्यामुळं ते सुरक्षित आहेत. मग गंगाईसा तर गरमच झालेले आहेत. ते म्हणतात बरं वाईट झालं असतं तर झालं असतं, एक दोन दिवस हातपाय पिटून दुःख केलं असतं आणि झाले असते निवांत. गंगाईसाच्या या बोलण्यावर स्वामी मात्र फक्त हा असा उच्चार करतात. आणि मग त्यानंतर स्वामींना दुपारची आरोगणा होती. स्वामी बाईसा करवी गंगाईसाला जेवायला वाढायला लावतात. भक्तजनाची जेवणं संपन्न होतात. स्वामींची आरोगणेनंतर पौढ होतो. भक्तिजनही आपापल्या गुंफेमध्ये विश्रांती करतात. काही कालावधीनंतर ज्यावेळेस स्वामींचा उपौढ झालेला आहे, स्वामी ओट्यावर आसनस्थ बसलेले आहेत, भक्तजनाची विश्रांती संपन्न झालेली. आता भक्तिजनही स्वामींच्या सन्मुखा येऊन दंडवत करून श्रीचरणाला लागून आता बसलेले आहेत. हळूहळू सर्व मंडळी आलेली आहे. गंगाईसाई येऊन बसलेले आहेत. स्वामी सर्वावर आपली दृष्टी फिरवतात. स्वामींना त्यामध्ये आचार्य दिसत नाहीत. स्वामी भक्तजनाला विचारतात, तुम्ही अवघी आला ती भटो का नाही, आचार्य का नाही आले. भक्तजनाकडून उत्तर येते की जी ते अजून झोपलेले आहेत, उठलेले नाहीत. स्वामी गंगाईसाला म्हणतात, जा त्यांना बोलावून आणा. गंगाईसा जातात. दरवाजाच्या बाहेरूनच त्यांना आवाज देतात की उठा,
तुम्हाला गोसावी यांनी बोलवलेलं आहे. तिकून काही प्रतिसादही येत नाही, काही हालचाली शरीराची होत नाही. गांगाईसाला वाटते की आपला आवाज पोहोचलेला नाही किंवा गार झोपेत आहेत. गांगाईसा अजून जरा उंच स्वरामध्ये आवाज देऊन उठवायचा प्रयत्न करतात, तरी तीच परिस्थिती. शेवटी गांगाईसा तिथं मधात जातात आणि पाहतात तर शरीर अत्यंत गार झालेलं आहे, कसली हालचाल नाही. शरीरा म्हणजे एक प्रकारची ताठरता निर्माण झालेली आहे. म्हणजे जी जशी की मृत्यूनंतर 1-2-3 तासानं जी शरीराची स्थिती होती त्या स्थितीसारखा तो प्रकार झालेला आहे. आणि आता अचानकच गांगाईसा एकदमच दुःख करायला सुरुवात करतायत आणि त्यांच्या तो रडण्याच्या आवाजानं भक्तिजनही तिथे पोहोचतात. स्वतः स्वामी त्या ठिकाणी येतात आणि आल्यानंतर आता गांगाईसाचं दुःख चालू आहे. आमचे गोसावी म्हणतात की तुम्ही तर मगाशी असं म्हणत होत्या की बरं वाईट झालं असतं तर झालं असतं, 1-2 दिवस दुःख केलं असतं, हातपाय पिटून दुःख केलं असतं आणि झाले असते निवांत. तुम्ही म्हणत होते तर झालं तुमच्या मनासारखं, आता का दुःख करता? मग आता मात्र गांगाईसाचा सूर बदलतो. आता त्यांची भूमिका बदलती. आता ते म्हणतात की जी असली याची निके नाही म्हणले, हे वाईट आहे, जे ते आहेत हेच चांगलं आहे. तुमच्याजवळ का असताना पण तेच चांगलं आहे. मी आता मला वडील नाही, मला भाऊ नाही, वैजोबा आहे तेही काही व्यवस्था करत नाहीत, लक्ष देत नाहीत. आणि मी आता एकटीनं कसं काय हे सांभाळायचं? घरामध्ये व्यवस्था नाही, दुधाची व्यवस्था नाही, म्हणजे पशुधन नाही. आणि त्याच्या प्रपंचातल्या उणिवा आठवून किंवा त्या दुःख करत त्या रडत होत्या. आणि मग स्वामी आचार्यांना म्हणतात, भटो उठा. त्या आवाजासरती आमचे आचार्य उठतात, स्वामींच्या श्रीचरणाला लागतात. त्यानंतर स्वामींचा विडीचाच पूजाअवसर संपन्न होतो. पूजाअवसर संपन्न झाल्यानंतर स्वामी आचार्यांना म्हणतात की यांना गावात घेऊन जा, तिथे विश्रांती करा. स्वामींच्या आज्ञेनुसार आचार्य त्यांना गावात घेऊन जातात, तिथे थांबतात. सकाळी अतिशय लवकरच आचार्य आमचे स्वामींच्या दर्शनासाठी इकडे येतात. येताना गांगाईसाला सांगून येतात की तुम्ही चांगलं उजडल्यानंतर थोड्याशा वेळाने तुम्ही स्वामींच्या दर्शनासाठी या. गांगाईसाही नंतर पाठीमागून येतात. स्वामी स्वतःच्या उपयोगाने नेलेले जे वस्त्र आहे बहिर्वासाचं, त्या वस्त्राचे एक शिंपा बोलवतात, म्हणजे टेलर बोलवतात. गांगाईसाला आणि त्या महेश्वर पंडिताला त्याचे कपडे केल्या जातात. आणि नंतर स्वामी आचार्यांना सांगतात की तुम्ही यांना घेऊन गावाकडे जा, यांची सर्व व्यवस्था करा, यालागी घर करा, जे काही उणिवा असतील ते सगळ्या व्यवस्थित पूर्ण करा आणि हे जे सांगतील ते करा. प्राणिया एकू वाट पाहत असेगा. आणि हाच तो वैराग्य देवाच्या संदर्भानं आलेलं हे जे वाक्य आहे, ही जे स्वामीची आज्ञा आहे, ही वैराग्य देवाच्या संदर्भातच आहे. आणि स्वामीच्या आज्ञेनुसार आचार्य त्या सर्व व्यवस्था गांगाईसाचा पूर्ण करतात. काही कालखंडानंतर ज्यावेळेस भगवंतांचं वास्तव्य पैठणला आहे, गणपतपुरी अवस्थान आहे, त्यावेळेस उमाईसा, गांगाईसा, महेश्वर पंडित आणि आता 6 मासाचे वैराग्य देव आणि आता हा सर्व परिवार स्वामीच्या दर्शनासाठी पैठणला येऊन पोहोचलेला आहे. गांगाईसाच्या हातात विडा आहे, तो विडा स्वामींना अर्पण करतात, दंडोत घालतात. उमाईसाच्या हातामध्ये वैराग्य देव आहेत. उमाईसा ते वैराग्य देव स्वामींच्या श्रीचरणाजवळ ठेवतात. स्वामी आपल्या दोन्ही श्रीकरांनी वैराग्य देवांना उचलून घेतात आणि त्यांच्याकडं प्रसन्नतापूर्वक पाहत पाहत काही वैराग्य देव हो असा त्यांचा उल्लेख करतात. उमाईसा त्या ऐकतात आणि लगेच उमाईसा म्हणतात, जी काही या नाव वैराग्य देव, माझ्या यांचं नाव काही वैराग्य देव. आणि अशा प्रकारे स्वतः भगवंत 6 मासाचे वैराग्य देव असताना त्यांचं स्वतः नामकरण करतात. त्यानंतर परत तिथं ह्या सर्व परिवाराला स्वामींनी स्वतः आपल्या उपयोगात नेलेली जी अंगी होती त्या अंगीचे, गांगाईसाला चोळी, महेश्वर पंडिताला अंगी,
आणि वैराग्य देवाला अंगुले, अशा प्रकारे ज्या वस्त्राचं महात्म्य म्हणजे रजकन त्याच्यातला ब्रह्मादिकाला दुर्लभ आहे, अशा वस्त्रांचे स्वतः देवी परमेश्वराने ह्या परिवाराला 2 वेळेस कपडे शिवले. असा अतिशय परमभाग्याचा हा संपूर्ण परिवार. त्यानंतर ज्यावेळेस वैराग्यदेव 7 वर्षाचे असतात त्यावेळेस गंगाईसा वैराग्यदेवांना घेऊन आता श्रीप्रभू बाबाकडे म्हणजे परमेश्वरपुराला घेऊन जातात. तर श्रीप्रभू बाबा अतिशय हर्ष स्वीकार करतात. ते येण्या अगोदरच किंवा हरिमाचा हरिमा येईल म्हणे, हरिमाचा हरिमा येईल म्हणे. म्हणजे हरिमा म्हणजे उच्च प्रजातीचे घोडा, आणि तो बी राजवाघ, ज्याला आपण ब्रह्मचारी घोडा. आणि अशा हरिमाचा म्हणजे असे आमचे आचार्य आहेत, आणि त्यांचा हरिमा म्हणजे वैराग्यदेव ते सुद्धा राजवाहकच. आणि अशा पद्धतीनं श्रीप्रभू बाबा ते येण्याच्या अगोदर हर्ष स्वीकार करतात. ते तिथं आल्यानंतर त्यांचा मुंजीबंधन जो संस्कार सोहळा असतो तो स्वतः श्रीप्रभू बाबा त्यांना आपल्या मांडीवर बसून घेऊन तो पूर्ण करतात. त्या कालखंडामध्ये वराडामध्ये जो सोहळा ज्या पद्धतीनं केला जात होता, ज्या परंपरेनं तो सोहळा केला जात होता, तो सोहळा अतिशय हर्षोल्लासात तो सोहळा पूर्ण करतात आमचे श्रीप्रभू बाबा. असे आमचे खरंच वैराग्यदेवाच्या म्हणजे त्यांच्या संदर्भात, त्यांच्या भाग्यासंदर्भात काय बोलावं किंवा त्यांची थोरी, त्यांची विशेषता कशी शब्दबद्ध करावी, हाही मोठे एक प्रश्नच आहे. असो. आणि त्यानंतर मग ज्यावेळेस ते त्यांचे आचार्याकडे ज्यावेळेस ते येतात त्यावेळेस मग असं वाक्य येते की बा परी भटो भिक्षा न करवी ती. आणि मग माहीमभट्ट महादाईचा आग्रह करतात की बा यांना श्रवण करा, भिक्षा करा. त्यावेळेस आमचे आचार्य त्यांनाच म्हणतात तुम्ही का न करा माहीमभट्टांना. माहीमभट्ट म्हणतात की तुम्हाला गोसाव्यांनी अधिकरण केलेले आहे. आणि मग ज्यावेळेस माहीमभट्ट असं म्हणतात तर त्यावेळेस आमचे आचार्य ती गोष्ट केल्या जाते. वयाच्या 12व्या वर्षी त्यांना ज्ञान झालेलं आहे, आणि तिथून पुढे 8व्या वर्षा म्हणजे आपण असं धरा की 15व्या वर्षी ते पुनसंबंधाला गेलेले आहेत, ईश्वर दर्शनाला गेलेले आहेत. खरं तर आचार्यांचा संपूर्णच परिवार म्हणजे उमाईसा असतील, अवाईसा असतील, महादाईसा असतील, आपलो असतील, नातीनागाईसा असेल, महेश्वर पंडित असतील, महेश्वर पंडिताचे पुढे 4 पुत्र जे आहेत ते सुद्धा हे सगळे पुढे अनुसरलेले आहेत. ते नक्कीच सगळे पुनसंबंधालाच गेलेले आहेत. पण या सर्वांमध्ये जी विशेषता आहे किंवा सर्वात पहिला जो नंबर आहे तो नंबर मात्र वैराग्यदेवांचा आहे. आणि म्हणूनच त्यांच्या संदर्भात म्हणत असताना राया आधी राऊता पवाडू, म्हणजे आमच्या आचार्यांचे चिरंजीव आहेत, आचार्याच्याही अदुगर जे पुनसंबंधाला गेले असे हे महान तपस्वी वैराग्यदेव आहेत. स्मृतिस्थळकार त्यांच्या संदर्भात असं वाक्य वापरतात की उत्कृष्ट वैराग्य केले आणि वैराग्य देह. हे उत्कृष्ट म्हणजे अत्यंतिक जे साधनदात्याला परमेश्वराला या जीवाकडून जे अपेक्षित आहे, जो आचार तो जशाला तसा वैराग्यदेवाला घडलेला आहे. तसं तर वैराग्यदेव हे लीळादानाचेच पुरुष आहेत. ते आभारवंत आहेत. त्यांची कणव अतिशय उच्च दर्जाची त्यांची कणव होती. खरं म्हणजे पूर्वील देहामध्ये जो काही एकदम उन्हा आचार पडला, अल्पसा जो आचार उन्हा पडलेला आहे, तो उन्हा पडलेला अल्पसा आचार जो आहे तो पूर्ण करून घेण्यासाठी परमेश्वर अशा प्रकारे देह देऊन ते पूर्ण करून घेतात. अशा पद्धतीनं या 2 अवताराची कृपा, 2 अवताराचं सान्निध्य लाभलेलं हे एक व्यक्तिमत्व, त्यांची थोरी, त्यांची विशेषता ही शब्दबद्ध करणं, एक शब्दात मांडणं, एक शब्दबद्ध करून ती मांडणं ही एक अशक्य गोष्ट आहे. अशा प्रकारे वैराग्यदेवांचं हे जीवनचरित्र आपण पाहण्याचा प्रयत्न केला.
परत आपण पुन्हा एक अशीच एक व्यक्तिरेखा अशाच एखाद्या थोर विभूतीचं की ज्यांनी आपल्या आचाराविचारांनी देव जोडला, त्या देवापर्यंत ते पोहोचलेले आहेत, अशाच कोणातरी एका पात्राचं आपण पुन्हा चिंतन करणार आहोत. तोपर्यंत लांबलेल्या शब्दाला विराम देतो. दंडवत प्रणाम. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.